कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तब्बल 16 वर्षांनंतर तुरुंगाच्या बाहेर येणार आहे। अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या 2006 सालच्या एका शासन निर्णयाच्या आधारे गवळीला मुक्त करण्यात येणार आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अरुण गवळी तुरुंगाच्या बाहेर येत असल्याने तो या निवडणुकीमध्ये काही राजकीय भूमिका घेतो का याकडेही लक्ष लागलंय। पाहूयात एक खास रिपोर्ट। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंग बाहेर येणार। जय शंभू नारायण। अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका होणार। कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी येत्या काही दिवसातच तुरुंगातून बाहेर येणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीची मुक्तता करण्याचे आदेश दिलेत। 2006च्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती। अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली, मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता। त्यावर निर्णय देताना कोर्टाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले। या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासन आणि गृह विभागाला 4 आठवड्यांचा अवधी देण्यात आलाय। मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये गवळीची दहशत होती। भायखळा भागात त्याची टोळी कार्यरत होती। गवळीला एका हत्या प्रकरणात तुरुंगात जावं लागलं। शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणामध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली। 2 मार्च 2007 ला जामसंडेकर यांची हत्या झाली होती। कमलाकर जामसंडेकर यांचा त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता। सदाशिवनेच गवळीच्या हस्तकांमार्फत ही सुपारी दिली होती। त्यानंतर अरुण गवळीने या सुपारीची जबाबदारी प्रताप गोडसेला दिली होती। या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली। स्टेट गव्हर्नमेंटनी 2006चं नोटिफिकेशन नंतर परत एक 2015 मध्ये डिसेंबर 2015 मध्ये परत एक नोटिफिकेशन आणलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये असं एक क्लॉज टाकला की जे MCOCचे कन्व्हिक्ट आहे त्यांना 2006चं नोटिफिकेशन लागू राहणार नाही आणि त्यांना 2006च्या नोटिफिकेशनप्रमाणे प्रीमॅच्युअर रिलीजचं करता येणार नाही। तर ते कम्युनिकेशन जेव्हा आम्हाला प्राप्त झालं ते कम्युनिकेशन आम्ही माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे त्याला आम्ही चॅलेंज केलं त्याला आणि त्याविरुद्ध रिट याचिका आम्ही दाखल केली कोर्टात आणि त्याच्यावर सुनवाई झालेली होती आणि त्या सुनवाईनंतर आज कोर्टाने त्याचा फैसला सुनावला आणि तो फैसला अरुण गुलाब गवळी यांच्या फेवरमध्ये लागला आणि कोर्टाने होल्ड केलं की 2006चं नोटिफिकेशन जे आहे ते त्यांना लागू होईल आणि त्याप्रमाणे त्यांना बेनिफिट त्याचं देण्यात यावे। अरुण गवळीला ज्या शासन निर्णयाच्या आधारावर मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तो शासन निर्णय नेमका काय आहे तेही पहा। जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना 14 वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर तसंच त्यांचं वय 65 पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल। गवळीचा जन्म 1955चा असल्यानं त्याचं वय सध्या 70 वर्ष आहे। जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी 2007 पासून म्हणजे 16 वर्ष तुरुंगात आहे। 2006च्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी पूर्ण करतो, त्यामुळे न्यायालयाने त्याची शिक्षेतनं मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असा निर्णय दिलाय। जे मोहम्मद अली रोडच्या गल्ल्यांमध्ये आता फिरायला लागले, जे अरविंद सावंत आता टेमकर मुल्लाच्या एरियामध्ये फिरायला लागले। आता ज्यांना टेमकर मुल्ला माहित नाही त्यांना सांगतो जिथे दाऊदचा जन्म झाला, तर त्या ज्या पद्धतीने या गल्ल्यांमध्ये टेमकर मुल्ल्यापासून मोहम्मद अली रोडच्या गल्ल्यांमधल्या विशिष्ट लोकांमध्ये फिरायला लागलेल्या लोकांना आता अरुण गवळी यांच्याबद्दल शंका निर्माण करण्याची सवय सुरुवात झाली आहे, एवढंच मी म्हणेन। नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला गवळी 16 वर्षांच्या काळात अनेक वेळा पॅरोलवर बाहेर आलाय, पण आता तो कायमचा तुरुंगा बाहेर दिसणार आहे। रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।